चालू ठेवायचं म्हणजे कामं होतात आपले. काय आणायचे? मच्छी. हां, मच्छी काय खाल्ला दिवसभर? काहीतरी खाल्लंच असेल की. म्हणजे तू तिच्या घरी प्रॅक्टिस करते का? तू काय म्हणू शॉप आहे? घरी एक रूम केले ग स्टुडिओ तिने. अच्छा, म्हणजे आपला जसा प्लॅन होता तसं असं करायचं. तात्पुरतं. तू पण कर की तात्पुरतं असं आहे ना, कर्टन्स वगैरे लावून करणं सुरू होती का? काय नाही वाटतं. आता हे मी कट केलंय दीदी, सेटिंग कशी करायची आता? हे समजा आता हे वाढलंय थोडंसं, कसं सेटिंग करायची केस? म्हणजे आता हे कट केलंय, सेटिंग काय करायची असेल तर काय करायला लागेल? लो ड्राय करून दे ना मग. पप्पाचा आवाज बाहेर यायला. बाहेर का ते? फ्लॅट बघायला गेली, कलर झालाय ना. मला तर असं पावसाळ्याचं झालं ना, काही चटपटा खावं नाही का. काल पप्पा हॉटेलमध्ये त्या कांदा भजी सांगायला लागलेत त्याला. कांदा भजी तर तिथं कोणी ऑर्डर करत नाही, बनवून देतो म्हटलं, टाईम लागेल. म्हटलं नाही थांब. शिंदे पूलला पाणी हे होतंय का, थांबते का थोडंसं? म्हणजे ती आता नीलचं करते, तिला कस्टमर येते का घरी? चांगलं आहे. किती किती पैसे? 1000-2000 सध्या? 2000 स्टार्टिंग आहे. तसं तू शिकल्यावर करू शकते. सर्टिफिकेट देणार आहे तुला ती? त्याला बी इन्व्हेस्टमेंट आहे आम्हाला. किती? 20,000 रुपये. तेवढं करू शकतो की आपण. 20,000 काय आहे? रेनी सीझन आणि त्याच्यामध्ये हे घरचे स्नॅक्स. तिने 20,000 केले का इन्व्हेस्टमेंट? हां. आणि मग आपण कस्टमरची सुरुवात कुठून करायची? किती पैसे? 1000 रुपये ठीक आहे. आहेत का तशी कस्टमर करणारे तुझ्याकडं? शिक बाई, ते तरी चांगली आहे ना कुठले तरी. आता काय करू आपण, ते बेडरूममध्ये कर्टन्स लावू आहे ना, म्हणजे चेअर सेट करू, कटिंग बिटिंग तर आहे ना, आणि मिरर घेऊन टाकू पहिले. आवळ्याने ग्लो आलाय केसांना ह्यावेळी माझ्या. जाड जाड झालेत असे केस नाही का. पावभाजी खायची मन करायला.